इयत्ता 6वी इतिहास धडा 8वा मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. प्रस्तावना. मौर्य साम्राज्य म्हणजे प्राचीन भारतातील सर्वात बलशाली साम्राज्य होते. त्या साम्राज्याचा सम्राट अशोक याच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्य कमकुवत झाले. त्याच्यानंतर या साम्राज्याची सत्ता जेमतेम 50 वर्षे राहिली. आज आपण मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये म्हणजे इसवी सन 4 ते 16व्या शतकातील भारतातील राज्यांची माहिती घेणार आहोत. त्यातील पहिले घराणे आहे शुंग घराणे. या शुंग घराण्यापासून आपण सुरुवात करूया. शुंग घराणे. सम्राट अशोकानंतर कमकुवत झालेले मौर्य साम्राज्य पुन्हा पूर्वपदावर येऊ शकले नाही. बृहद्रथ हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा होता. त्याच्या दरबारी पुष्यमित्र शुंग नावाचा सेनापती म्हणजेच सैन्याचा प्रमुख होता. या पुष्यमित्राने बृहद्रथ राजाविरुद्ध बंड केले. पुष्यमित्राने बृहद्रथाची हत्या करून मगधाचे राज्य मिळवले आणि तो स्वतः राजा झाला. अशा प्रकारे त्याने शुंग घराण्याची स्थापना केली. पुष्यमित्र हा जन्माने ब्राह्मण व कर्माने क्षत्रिय होता. पुष्यमित्र शुंगाने 36 वर्षे राज्य केले. शुंग साम्राज्य पश्चिमेला सिंधू नदीपर्यंत तर दक्षिणेला नर्मदेपर्यंत होते. जे राजे मगध साम्राज्यातून बाहेर पडले होते त्यांना पुष्यमित्राने परत आपल्या साम्राज्यात सामावून घेऊन आपले साम्राज्य वाढवले. इंडो ग्रीक राजे. त्या काळी भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राजांना इंडो ग्रीक राजे असे म्हटले जात. ही राज्ये विस्ताराने लहान व कमी सामर्थ्यशाली होती. आपण जर प्राचीन भारताचा इतिहास पाहिला तर आपल्याला दिसून येईल की या ग्रीक राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची व वैशिष्ट्यपूर्ण होती. कारण त्यांच्या एका बाजूवर त्यांच्या राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या देवतेचे चित्र असे. अशा पद्धतीची नाणी बनवणे ही त्यांची परंपराच होती. नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशा प्रकारची नाणी बनवण्यास सुरुवात केली आणि हीच परंपरा पुढे भारतातही रुजली. उदाहरणार्थ ग्रीक सम्राट सिकंदर या राजाने अशा प्रकारची नाणी पाडली होती. मुलांनो, मौर्य राजांपैकी सम्राट अशोक हा जसा प्रसिद्ध राजा होता तसाच इंडो ग्रीक राजांमध्ये मिनॅंडर हा राजासुद्धा प्रसिद्ध होता. हा पंजाबवर राज्य करणाऱ्या ग्रीक राजांमध्ये सर्वात उल्लेखनीय राजा होता. मिनॅंडर म्हणजेच मिलिंद. याला मिलिंदच्या व्यतिरिक्त मिनॅंडर पहिला किंवा मिनांडर या नावाने सुद्धा ओळखले जाई. मिलिंद हा बौद्ध धर्म स्वीकारणारा पहिला पश्चिमी राजा होता. त्याने बौद्ध भिक्खू नागसेन यांच्याशी बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानासंबंधी चर्चा केली होती. भिक्खू म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करणारे लोक होत. तर अशा नागसेन नावाच्या भिक्खूबरोबर चर्चा करत असताना मिलिंद राजाने नागसेनास अनेक प्रश्न विचारले. त्याने विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद पन्न या ग्रंथाची निर्मिती झाली. पन्न याचा अर्थ प्रश्न असा होतो. हा पाली भाषेतील शब्द आहे. त्याने अनेक नाण्यांवर बौद्ध धर्माच्या धम्मचक्र प्रवर्तनाचे चिन्ह वापरले आहे. त्याच्या कांस्य नाण्यांवर हे धम्मचक्राचे चिन्ह आढळते.